की सगळा सरबार, कारण की 30 सर्कलच्या बाहेर फक्त तुम्हाला बंधनकारक 2 शतरक्षक वापरावे लागतील. चला डबल होते सुरुवात. पहिला चेंडू हाताळण्यासाठी तयार. पहिलाच बॉल. ओहो बस. आणि इथे पहिलाच बॉल. पहिलेच बॉलावर कार्यक्रम झाला म्हणजे काय माहित आहे का, सासू मेली खोकून जावं याला 90 टाकून आणि चौकार मारलाय पहिल्याच बॉल वरती, तो देखील वाकून. मात्र निश्चित चांगला फटका आलाय, त्यावरती मिळाल्या 4 धावा. अगदी आळी वरची आळी सकाळची गेले ना तुक्याचे बोलू ना, चोळीत मळीत चोळीत मळीत चोळीत मळीत परत बेकार. काय रे बोलो 2 निबार ठोसकड्यां चढेला. गडी मजबूत आहे, काय नेमका खाना काय लायलाय, लय बेकार कार्यक्रम चालू केलाय. आता येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय लखन. आणि यावेळेस देखील हो पुन्हा एकदा फटका. बाज पहा तईच तर सांगतात, ज्याचा पडा तर टक्काल त्याला मोका अक्काल. बेस्ट म्हणतात तसाच पडलाय जरासा. लय भारी काम. यावेळेस 4. बॅटीला बॉल ठोकल्या ठोकल्याचा दरदरा परपरा दरदरा परपरा खाजोईत पळायला लागला. बॅटिंग कमालीची केली जाते. 12 बनल्या गेल्यात. लखन पुन्हा एकदा. काय सांगायचं आहे बेकार. 12वा खेळाडू काल येतानी तिकडे बॉल उकला का करी तो बाप्पा रे. बघा त्याला गोळी देऊन ठेवा, मोकार त्याला काहीतरी आजार होतो का काय. अगदी आपण पाहू शकाल 3 चेंडूवरती 3 चौकार आले आणि 4था चेंडू लखनचा डॉट. येणारा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. आणि यावेळेस देखील हो नाही नाही नाही, अशी बॅटिंग म्हणजे एकूच बॅटिंग. उघड्या संघ नागडा जेला आणि रातभर हिवाना मेला, कारण गड्याचा कामच तसा चालू आहे, नुसता दे दनादन हान दनादन. हा बॉल देखील सीमारेषा पार. अजून एक 4 चौकार. ज्यांचं देखील इथे शुभ आगमन होत आहे. दादांना विनंती असेल या तुमचं देखील स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. अरे कमीत कमी तो कॅमेरा वाला तर सोडा, नाही तर फुकाड गडी उलट्या उड्या मारित याचा. हा बॉल देखील सीमारेषा. तब्बल या ओव्हर्स मध्ये 5 चौकार फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 20 धावा. विजय दळवी खऱ्या आता निश्चित महेश दादा दळवी अगदी गुरवली गावातील व्यक्तिमत्व आणि त्यांचं इथे शुभागमन होत आहे. तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. वेळ वाचवा मित्रांनो, तुमचा टाइम काउंट केला जातोय याची मात्र आपण दक्षता घ्यायची आहे. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय आणि यावेळेस आपण पाहू शकाल षटक क्रमांक 2. अगदी आपण पाहू शकाल ताईबा 11 हा संघ जाकीरबाई ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला आणि इथे बाईंचं इथे शुभागमन होतंय. या तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे स्पर्धेमध्ये. पहा अगदी आपण पाहू शकाल प्रिन्स 11 कासार वडवली टीम. आपल्याला विनंती आहे की आपल्याला उशीर झाल्या कारणाने आपल्याला 2 धाब्यांना पेनल्टी दिली जाते. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना आली, त्यामुळे निश्चित आपण जरा नोंद असावी आपल्याला. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी
अयूब शेख मजबूत गडी आहे. ओके मी थँक्यू. उंची जर येली तर मोजून 11:15 ते 11:30च्या आसपास पाहावं लागेल आता कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. अगदी दोन्ही टीम कडे गुणवत्ता सेम आहे. काय सांगायचं आहे. गचेंडे टिकला बुचेंडे टिकला बस. हा काय सांगायचं आहे. सकाळ सकाळ फिल्डिंग बेडूक चाप्या झाली ना इलाज बाबा. बेडूक चाप्या कार्यक्रम करू नका. इथे पहा थोडस फॉर्मलिंग झालं. चापाचापी बेडूक चापी अशी फिल्डिंग झाली आणि संघाची धावसंख्या आपण ज्या पद्धतीने पाहतो संघाची धावसंख्या 23 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. थोडस वेळेसाठी सहकार्य करा मित्रांनो. प्रत्येकाला विनंती आहे. आपल्याला पुढची मॅच पाहायला मिळणार आहे. टेंबिवली आणि त्यांच्या विरुद्ध वडवली बी. आपण देखील मिड इनिंग मध्ये टॉस करण्यासाठी उपस्थित राहायचंय. यावेळेस देखील समोरच्या दिशेला फटका तिथे नाही नाही नाही. मला वाटत होतं काहीतरी यांना जालिम बाबा पावला का काय झाला. बॅटीला बॉल ठोकायला दम नाही. पार बॉल आरडत रेखत तात्या मामा काका पार कन्हत कुथत फरार. हा बॉल देखील सीमा पार षटकार. निमित्तानं जगनाना पाटील हे देखील उपस्थित होतात. प्रसिद्ध उद्योजक आहेत. आणि त्याचबरोबर नितीन दादा वरकुटे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. दादा तुमचंही सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. व्यासपीठावर अनेक मान्यवर आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ओर टू कॉमेंटर. यावेळेस धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल बनल्या गेल्या 30 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे दुसरं. आणि दुसऱ्या षटकामध्ये मजबूत कार्यक्रम चालू केलाय. पहिले वरीपासून गड्यांना उपसाय घेतलाय. पुलटास बॉल समोरच्या दिशेला पण नाही. जरा रेंज कमी झाली बॉलाची. पहिले वरील जरा बरा होता कारण रिचार्ज ताजा होता. आता जरा शिळा झाला. कसपाटला बॉल तिथे मात्र निश्चित अगदी आपण पाहू शकाल. एक सिंगल घेत असताना संघाची धावसंख्या 31 बनली गेली. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अयूबच्या माध्यमातून हाताळलं जातं ते म्हणजे दुसरं. काय सांगायचं आहे. नाही बॉल तू आता मट्यान मारूच नको. आजारी झाला तो. पहिले वरी जाम रेमट्या पाडला ना. आता आजारी झाला. पार हळूच मारायला लागला. पहा परंतु इथे गोलंदाजी चांगली होती. आणि अशा पद्धतीने एक सिंगल येत असताना 32 बनल्या गेल्या धावा धावपलकावरती. पाहावं लागेल काय सांगायचं आहे. आता मात्र बरेच दिवसांना खालच्या आळेचा गडी वरच्या आळेला गेला. रोशन यावेळेस फटका बसलाय. ओ यावेळेस घडलं काय. नो हलिंग नो डुलिंग. बॅटमन जागीत पंप करिंग. फलंदाज बाद. सूचना येत आहेत त्यामुळे निश्चित आपण वेळ वाचवा. मैदानाच्या आतमध्ये कुणाल तरी दाखल होतोय. नवीन फलंदाज आणि गोलंदाजी ट्रॅक वरती अरिफ. काल्लेरवाले सगळं गडी मजबूत आत. धोकाच नाही. शिंठॉक फक्त 12 वाज गडी जरा असा कमी आहे. बाकी सगळं ओके काम आहे. पहा इथे असिफ अरिफ काय माहिती आहे का जरा सुटसुटीतली. कारण माझ्या टायमाला आहे ना मास्तर चांगला होता पण मा बेकार होतो त्यामुळे वाचता जरा कमी येत. जाऊया इथे करा अर्थाने अरिफ गोलंदाजीसाठी षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3. ते बघा आले आले त्यांना सकाराम झाला. बॉलिंग त्याला घालवायचे आणि खवाटा तो नीट करीतो. धन्य म्हणजे आजारी एकाला झाला आणि उपचार एकाला चालू झाले. यस ओके. पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये अरिफ तिसऱ्या षटकासाठी तयार होत असताना पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक येऊन आपण पाहू शकाल. नंदन पाटील 28 आतापर्यंत बनल्या गेल्यात. गोलंदाज तयार होतोय. अरिफ
काय सांगायचंय, अशी बॉलिंग झाली म्हणजे काय माहित आहे का, दुरून देखली चिकनी आणि भेटाय गेला तर काना खाली टेकली. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडस आतमध्ये वळाला आणि तिथे मात्र हा चेंडू डॉट. गडी चॅप्टर निघाला, जरा चायना टाईप निघाला. काय सांगताय, लय अगदी जर पाहिलं तर निश्चित व्हेरिएशन दाखवत असताना पहिल्याच बॉलवरती सुरुवात आरिफची चांगली झाली. पहिला चेंडू गंडी आला, डॉट आला. आता यावेळेस पाहावं लागेल, नंदन पाटील आहे, पाहावं लागेल नंदन पाटील स्ट्राइक एंड वरती फलंदाज. यावेळेस मटे जीवाव मारलाय. काय सांगायचं, तिकून फिल्डर वाकून, बस फिल्डर तिकून येऊन जसा काय नंदरीत राहिला तर लाईन मारायला लागलेला, पण बरी लाईन मारली कारण की क्षेत्ररक्षण चांगलं झालं. आणि अशा पद्धतीने धाबा आता धावफलकावरती 33 धाबा, अर्थात तायबा 11 काल्हेर टीमच्या. यानंतर दुसरा सामना तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल, यातील विनर आणि त्या विरुद्ध भाबाळे बी. त्यामुळे भाबाळे बी टीम कुठेही जाऊ नका आणि टेंबिवली आणि वडवली बी चेंज द गेम. आपण आला असाल तर रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. ओव्हर टू कमेंटरी बॉक्स. काय सांगायचं आहे, बॉलरना 2 बॉल चांगला हाताळलं. मला वाटलं पोऱ्या बरं आहे काय, हे बॉलावर जरासा कचपटला. म्हणजे ती एक म्हण आहे नाही का, बारीक पोराला खांदावर घेतल्यावर त्याला मस्त वाटत, मस्त वरती आहे, चलकन कानात मधून पळतो. शम कार्यक्रम झाला. इथे पहा 2 चेंडू कमालीचे आले, तिसरा चेंडू खराब आलाय. आता येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील, अरे तर स्ट्राइक एंड वरती आता कुणाल तरे काय उचल पाहू शकाल. काय सांगायचंय, पहा यावेळेस टप्पा पडला, परत शेम कार्यक्रम झाला. अगदी टप्पा पडल्यानंतर गती थोडीशी कमी झाली. फलंदाजाला मात्र निश्चित हा चेंडू समजला नाही. गडी मजबूत उंच आहे पण बॅट आखूड आहे, जराशी लांब बनवून घ्यायला लागत, कारण की इथे गतीवरती नियंत्रण ठेवता आलं नाही. गोलंदाज आरिफनं अगोदरचा चेंडू खराब, परंतु यावेळेस मात्र निश्चित चांगली कामगिरी केली गेली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज कशा प्रकारची कामगिरी करतोय. थोडस वेळ वाचवा, आयोजकांच्या माध्यमातून आज मला वाटतं 8 सामने आहेत, त्यामुळे आपल्याला विनंती करण्यात येते. नो बॉल, खाण्या बॉल, नासका बॉल, कुचका बॉल, दलिंदर बॉल, पनवत्या बॉल, वाटलाय बॉल, दलफद्र्या बॉल, ना इलाज अक्काल बंद. कांडी टाईट कार्यक्रम. इथे हा चेंडू आलाय खराब. आता येणारा चेंडू राहणार आहे प्रीहिट. प्रीहिट म्हणजे काय माहिती आहे का, लगीन केला बायको बरोबर आलेला हुंडा, अशा पद्धतीने आता हा चेंडू प्रीहिट, त्याचा फायदा घेतला जातोय का पाहावं लागेल. अरे देखील एक चेंडू चांगला तर एक चेंडू खराब, अशी गोलंदाजी चालू आहे. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 35 बनल्या गेल्यात ताईबा 11 काल्हेर टीमच्या धावफलकावरती. प्रीहिट आहे यावेळेस. हो फटका हवेत, नाही नाही नाही, गडी तिकडे होताच तसाच काय, मग चाबूक सारखा मारला पण जाऊन तिकडे डायरेक्ट कपकन बसला, कारण क्षेत्ररक्षण त्या पद्धतीने झालं. आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकाल या बॉल वरती एक सिंगल आली. संघाची धावसंख्या आता आपण 36 वरती. पहा 36 धावा. सकाळ सकाळ गडी जरासा बरात बघा. भावाले बीचा योगेश काय सांगायचं आहे त्याला, मगचे सकाळ सकाळ सुरुवातीला गाडी चालू झाली त्या टायमाला इंजन गार होता. 3 वर झाल्यानंतर असा गरम झाला का दे दनादन हान दनादन, खासून खोसून ठोसून बॅटिंग. आज सध्या तरी या मॅच मध्ये देखील त्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. 16 चेंडू 52 धावा त्याच्या. ओहो योकांचा ठावाय का, कानफट्या शॉट कानफट्या, पण ना इलाज झाला. बस डायरेक्ट नेम आहे, परतही नका बाप्पा, परतही न आला म्हणजे ह्या सेम कार्यक्रम परतही तसाच झाला. घरची माणसं कशी तरी लग्नाला तयार केली, पण पोरीवाल्यानं पोर रात्रीच दुसऱ्याला देऊन टेकली. नवरा मुंडवल्या बाजू ना इलाज झाला. अगोदर एक चेंडू कुठेतरी हाताळला, त्यावरती फ्रीड चांगला हाताळला. नाही मला वाटत काहीतरी गडबड आहे का बॉलर, कुछ तो गडबड है दया, दरवाजा तोड. सेम कार्यक्रम इथे हा चेंडू देखील थोडासा खराब आलाय. येणारा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट. कवडर बॉल येईल पाडले 1 2 3 4 5 6 7. अरे बाप्पा पाहावं लागेल आता. गोलंदाजी मध्ये फ्री हिटचा बॉल, तो डॉट. काय सांगायचं आहे त्याचा म्हणणं असं आहे का चांगला बॉल बॅटीला मारत नाही म्हणून जरासा खराब दिलेलं बरं, म्हणजे चांगले मालात जरासा साधा माल पण मिक्स होऊन जातो.
अगदी ह्या वेळेस अगदी आपण पाहिलं तर हा चेंडू इथे मात्र आलाय डॉट. अजून जर पाहिलं तर या षटकातील शेवटचा चेंडू 39 बनलेत. ताईबा 11 काल्हेर टीमच्या धावफलकावरती धावा. नाही नाही त्यांना सांगा कालूर टिटवाळ्यात म्हटे हॉस्पिटलला बॉल ऍडमिट होता, त्यामुळे आज त्याला जास्त त्रास देऊ नका. 2-3 बॉल जाऊ दे, विश्रांती जाऊ दे. आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालं. संघाची धावसंख्या ताईबा 11 काल्हेर एका गड्याच्या मोबदल्यात 39. टीम मीटिंग घेऊ नका. यावेळेस मला वाटतंय ऋतिक गोलंदाजीसाठी तयार आलाय. ऋतिक आलाय तो बघा, तो सांगतो सियाज 14 हेक्टर मधून माझा प्रवास चालू होईल सांग. आल्या आल्या कार्यक्रम चालू केला, मोजमापणी टिकली. अगदी ऋतिक आलाय षटक क्रमांक 14, अर्थात डावाच शेवटचं षटक. आणि आता शेवटचं षटक कशा प्रकारचे राहील पाहावं लागेल. आतापर्यंत धावा जर आपण पाहिल्या 39 बनल्यात आणि या षटकामध्ये धावा येणार का की धावा थांबवल्या जातील ते पाहावं लागेल. अगदी आपण पाहतो मित्रांनो, आई एकविरा स्पोर्ट गुरवलीपाडा आयोजित स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक, अगदी एक चांगली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थाने निश्चित या स्पर्धेच्या मध्ये जर पाहिलं तर निश्चित सचिन दादा दळवी, नितेश दादा मेहेर, मिलिंद दादा दळवी आणि सचिन दादा दळवी त्यांना घेतलेली मेहनत आणि त्यांच्या समेत त्यांचा असणारा हा संपूर्ण एकविरा स्पोर्ट ग्रुप आपण पाहतोय. काय रे बाप्पा, झुकेगा नाही साला, पण व्हाईट मात्र हेलपाटेगा. नाही इलाज, बोनी जराच खराब झाली, नारळ आणला पण जरा वासका गेला. हा चेंडू खराब आलाय, थोडस व्हाईट आलाय, परंतु पाहावं लागेल. आल्या आल्या कन्यादानाला सुरुवात केली दानशूर व्यक्तिमत्व. 40 बनल्यात. काय नाही त्यांना विचारूच केलाय, बॉल काल ऍडमिट झालेला ना, त्याला देखवलाच नाही. जाम रक्त सांग बॉलाचा गेला, त्यामुळे सध्या त्याला मारू नका, जरा राहू दे हे डावाले. हा चेंडू देखील पहा आपण डॉट हाताळताना पाहायला मिळाला. आणि ऋतिक अरीफ ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती, सध्या पाऊल तेच पद्धतीनं चालू आहे. पहिला चेंडू खराब, दुसरा चेंडू डॉट. आता पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती कुणाल तरे फलंदाज. ओहो फटका सजवलाय, काय सांगायचंय. गडी जरा गार बसला रे, रट्टा काय चौकार बिवकार काय जाईना. शांताबाईचा कार्यक्रम झाला, कांताबाईला राग आला, ना इलाज झाला, शांताराम उलट्या करून मेला. पहा हा चेंडू देखील आपण पाहिला तर तो इथे चांगला हाताळत असताना तिथे एक धाव खर्च झाले. 41 बनल्यात. डावामधील 4 चेंडू इथे शिल्लक. फटका इथे फसलाय, क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय, नाही इलाज. म्हणून तर सांगता बाजीत बाजी मेथीची आणि कॅच पकडा एकदम प्रीतीची. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. काय सांगतात ताईबा 11 कालेर वाले गडी योग पण बारीक नाही का, सगळं 11.5 फुटाचे मूर्तीच आहेत, मजबूत उंची. मला वाटत काय तिकडे युरिया बिरियाची काय खदानी आहे का काय झाली आहे, परंतु निश्चित ह्या वेळेस पाहावं लागेल. शरद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि गोलंदाज नाही. तिसऱ्या पंचांची मदत आणि पंचांनी घेतली. तिसऱ्या पंचांची मदत घेणे म्हणजे काय माहिती आहे का, माझ्या भाषेत राग बिग नका मानू. नॉर्मल नो डिलिव्हरी ओनली सीझर, इलाज नाही. कारण इथे पाहिलं जातं, इथे तिसऱ्या पंचांच्या मदतीनं इथे हा चेंडू चेक केला जाईल आणि इथे दाखवला जाईल, सांगितलं जाईल. तोपर्यंत निश्चित प्रत्येकाला फक्त काय निर्णय येणार हेच फक्त पाहावं लागेल.
परंतु निश्चित आपण पाहतो दोन्ही संघ नामांकित आहेत. प्रिन्स 11 कासार वडवली आणि ताईबाई 11 काल्हेर. त्यामुळे या मॅच मध्ये किती धावा झाल्या तरी मॅच मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत संघर्षाची होईल यात तीळ मात्र शंका नाही. कारण निश्चित त्या पद्धतीने त्यांचा खेळ आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलाय, आज देखील पाहिलाय. नेक्स्ट मॅच साठी खऱ्या अर्थाने टेंबिवली आणि यस बरा होता म्हणजे सेम कार्यक्रम झाला. दूर से देखा तो हिरा चमक रहा था ना, पास से देखा तो टकला चमक रहा था. तिथून पाहिला तर कन्फ्यूज झाला, इथून पाहिला तर वाईट आला. अशा पद्धतीने धावा धावफलकावरती आपण आता यावेळेस सोहो मिड विकेट मध्ये फटका चांगला आहे आणि तिथे मात्र लाय चुना मळ तंबाखू देदन का हाण ठोका अच्छे 4. सन्मान्य संतोष दादा शेलार यांचं देखील इथे शुभागमन होत आहे. दादा या तुमचं देखील सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 या स्पर्धेमध्ये. मित्रांनो हा चौकार आला आणि संघाची धावसंख्या 46 बनली गेली आहे. 2 विकेट आतापर्यंत बॅटिंग करत असताना तायबा 11 काल्हेर क्रिकेट संघानं गमावल्या गेल्यात. शेवटचे 2 चेंडू या डावामध्ये शिल्लक आहेत. काय सांगायचं आहे, बॉलर बॉल घालितो पण त्याला काहीतरी बुज झोंबात ते मग चाल जोरात आरोळ्या मारितो. परंतु निश्चित हा चेंडू इथे डॉट. आता शेवटचा चेंडू राहील. शेवटच्या चेंडू टार्गेट किती सेट होणार, कारण की समोर प्रिन्स 11 कासार वडवली संघ आहे. आणि इथे यस काय सांगायचं आहे, बॉलर सांग मस्त कार्यक्रम झाला पण काय सांगायचं नाही इलाज झाला. सेम ना ज्या पद्धतीनं गोलंदाजी आपण करतोय ना की कुठेतरी आतापर्यंत 3 चेंडू वाईट हाताळलेत गोलंदाज ऋतिक ना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि यावेळेस हो खडे खडे इथे मात्र बॉल थांबत नाहीये. जसा बॉल बॅट वरती आला तसा बॉल यावेळेस निघून गेलाय सीमा रेषा पार. इथे आलाय षटकार. संघाने बनवल्या 53 धाबा आणि विजयासाठी करायला प्रिन्स 11 कासार बोडवली क्रिकेट संघाला बनवायचे आहेत 54 धाबा. निश्चित अगदी मॅच मध्ये अतिशय चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कारण की या स्पर्धेची ओळख कसती आहे. अर्थात आपण पाहू शकाल स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक गुरवली पाडा एक चांगली भव्य दिव्य ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या दुसऱ्या डावामध्ये या 54 धाबा कशा बनवल्या जातील की रोखल्या जातील या ऐकूया निखिलजी ठोंबरे यांच्या गोड आवाजामध्ये. धन्यवाद. धन्यवाद योगेश. या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. एकवेळा स्पोर्ट क्लब गुरवलीपाडा आयोजित स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकामध्ये व्यासपीठावर आपण मान्यवरांची मांदियाळी पाहतोय. त्यामध्ये संतोषदादा शेलार यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. महेशदादा दळवी उपस्थित आहेत. जगन्नाथ पाटील हे मात्र उपस्थित आहेत. त्याचबरोबर तायबा 11 संघाचे पॅकर उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही या क्रीडा स्पर्धेमध्ये करू. 54 धावांचं लक्ष आणि त्या 54 धावांचं लक्ष त्याचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे. तो टीम कासार वडवलीला सर्वांच्या नजरा अय्यूब शेख या खेळाडूवर राहतील.
TDPL या क्रीडा स्पर्धेमध्ये भूमी 11 मांडा या संघामध्ये खेळत असताना जगन्नाथ पाटील यांनी प्रस्तुत केलेल्या संघामध्ये विजेते बनवण्यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा जर कोणाचा राहिला असेल तर त्या खेळाडूचं नाव आहे अय्यूब शेख. तो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला संघ तायबा 11 काल्हेर, एक जबरदस्त बांधणे असणारा हा संघ आपण पाहतोय. 54 धावांचं लक्ष आहे. जो संघ जिंकेल तो लगेचच या नंतरच्या मॅच मध्ये वनस्पोर्ट जे बजरंग भावाळे बी या टीमच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आयुब आणि आयुबच्या जोडीला मैदानामध्ये आकाश दाखल होताना पाहायला मिळेल. दोन्ही पंच आता मैदानामध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला उमेश केने सर आहेत, दुसऱ्या बाजूला जतीन भुयाळ सर आहेत. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं एकनाथ शेट दळवी स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. 5 दिवस चालणारी ही क्रीडा स्पर्धा, तिसरा दिवस या क्रीडा स्पर्धेचा. ओपन ग्रामीण मधील 8 मातब्बर संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा गाजवला ग्रीषा 11 RCC राया. दुसरा दिवस साईश स्पोर्ट खारबाव. तर आजचा तिसऱ्या दिवसात कोण ते आपल्याला पाहायचंय. 8 तुल्यबळ संघ एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतील. आयुब आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. निर्धारित 4 षटक, 4 षटकांमध्ये धावा बनवायच्यात विजयासाठी. 54 तायबा 11 चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचे. जास्त वेळ तुम्ही खर्च करू नका, कारण 8 सामने आज आपल्याला कव्हर करायचे. त्यामुळे विनंती असेल वेळ वाचवणं हे सर्वात महत्वाचं राहील. स्ट्रायकर इनवर बॅटर आयुब शेख. कासार वडवली ब्रँड सध्याच्या घडीला मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत ते आकाश. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. दिलीप पाटील यांच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सचिनदादा दळवी, नितेशदादा मेहेर, मिलिंददादा दळवी आणि सचिनदादा दळवी यांनी केलेले हे दमदार आयोजन आणि एकविरा स्पोर्ट क्लब गुरवली पाडा संघाचं हे दमदार आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. मॅचला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पहिला चेंडू दिलीप पाटीलचा मैदानामध्ये आलाय. कासार वडवली गावचा ब्रँड अय्यूब शेख, त्याच्या पाठमधून चेंडू सीमा पार. 4 चौकार येताना पाहायला मिळेल अय्यूबच्या बॅटमधून. एक दमदार सुरुवात मैदानामध्ये करत असताना या अगोदर आपण पाहिलं पहिल्या इनिंगची सुरुवात चौकाराने झाली होती. याही इनिंगची सुरुवात चौकाराने होताना पाहायला मिळते. दिलीप पाटील वर केलेलं आक्रमण आता क्षेत्ररक्षणात थोडस परिवर्तन केलं. इथे क्षेत्ररक्षक जे मिड ऑफला होते त्यांना लॉंग ऑफला पाठवलंय, तर दुसऱ्या बाजूला काव कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. अय्यूबची फलंदाजी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. 54 धावांचं लक्ष्याचा पाठला करत असताना अय्यूब सर्वात महत्वाचा. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक जाळं रचलं होतं आणि मला वाटतं सूर्याचा प्रभाव तिथे पडलाय, परंतु हा सूर्याचा प्रभाव कालेर संघाला या सूर्याच्या प्रभावानं या स्पर्धेमध्ये अडचणी निर्माण होतील का ते पाहायचंय, कारण कॅच कुणाचा सोडलाय अय्यूब शेखचा. चौकाराला 4. मध्ये 8 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. स्ट्रायकर इनवर अय्यूब शेख. दिलीप पाटील यांना पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस आडव्या बॅटनं फलंदाजाच्या बॅटतून निघाला अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. 6. फलंदाज सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंड वर नाव अय्यूब शेख.
सध्याच्या घडीला यंदाचा हंगाम गाजवणारा खेळाडू आहे. 3 बॉल आतापर्यंत फेस केलेत आणि तीनही चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहेत. 2 चौकार आलेत, 1 षटकार आलेत. मैदानामध्ये कमबॅक करावं लागेल. दिलीप पाटील दुसऱ्या चेंडूवर त्यांनी संधी निर्माण केली होती, परंतु मैदानामध्ये जीवनदान मिळालंय आणि त्याचा फायदा घेत असताना षटकार खेळला तो अय्यूब शेख. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. इथे आडव्या बॅटनं पुन्हा एकदा सुंदर फटका. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक दूर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अजून एक आलाय खणखणीत चौकार. 4. जबरदस्त बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावर धावसंख्या 18 धावा. दिलीपवर खूप मोठं आक्रमण करत असताना मैदानाच्या आतमध्ये कासारवडवली गावचा ब्रँड अय्यूब शेख. 18 धावा धावफलकावर. दिलीप तयार आहे. दिलीप पाटील. इथे पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. चेंडू हवेमध्ये. मॅचची गोल्डन विकेट येते का ते पाहायचंय. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. शिवनेर स्पोर्ट क्लब शिवजन्मभूमी जुन्नर टीमचे शुभागमन होतंय. जगन्नाथ पाटील यांनी प्रस्तुत केलेला संघ. धावफलकावर धावसंख्या 20. 20 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार आहे. 20 धावा धावफलकावर जे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होती. अय्यूब शेखला थांबवणं आता थोडंसं कठीण झालंय. 2 जीवनदान अय्यूब शेखला मिळताना आपल्याला पाहायला मिळाले. नॉन स्ट्रायकर एंडवर आकाश. सगळ्यात सुखद क्षण जर कुणाला मिळत असेल तर त्याचं नाव आकाश आहे. नॉन स्ट्रायकर एंडवर उभा आहे. धावगती वेगाने वाढते. 20 धावा आहे धावफलकावर. अय्यूब आणि फक्त अय्यूब शेख. व्हॉट अ बॅटिंग. गुडगा टेक. अरे मेरे दोस्त ये सिक्सर देख. अय्यूब ऑन फायर. संघाच धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम कासारवडवली 26 धावा. विजयाचं समीकरण पाहू. शेवटच्या चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 18. बनवायच्यात विजयासाठी अजूनही 28 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर 26 धावा आहे. गोलंदाज आपण पाहू. षटक क्रमांक 2 मध्ये कोण येतील ते आपल्याला पाहायचं. अय्यूबची विकेट घेणं इथे खूप गरजेचं राहिलं आता टायबा 11 काल्लेर या टीमला. अय्यूब शेख सध्याच्या घडीला 26 या धावसंख्येवर खेळतोय. दुसऱ्या बाजूला आकाश आहेत. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. भाविक आलेत आता गोलंदाजी मार्कवर. व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. त्यांचंही सहर्ष स्वागत आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये करूया. 26 धावा ज्या मात्र आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारी लढत या सामन्यातील विजेता आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील टीम जय बजरंग भावालेबी. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू एका बाजूला शेर आहे तर दुसऱ्या बाजूला सव्वा शेर. चेंडू सीमा रेषेच्या अगदी जवळपास. क्षेत्ररक्षण जबरदस्त. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. 2 धावा येतील या बॉलवर. संघाची धावसंख्या 28. टीम कासारवडवली. दिलीप पाटील यांची गोलंदाजी आपण पहिल्या षटकामध्ये पाहिली. त्यांनी 2 वेळा संधी निर्माण केली होती अय्यूबला बाद करण्याची. अय्यूब वाचला आणि मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकात 26 धावा वसूल करणारा अय्यूब शेखला आपण पाहतात. नॉन स्ट्रायकर एंडवर उभा आहे. स्ट्रायकर एंडवर आकाश. त्याच्या बॅटमधून 2 धावा आल्यात. 28 धावा धावफलकावर. 28 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू. इथे डीप फाईन लेगला संधी नाहीये. एक टप्पा खात. चेंडू सीमा पार. 4. धावा. 32 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. जबरदस्त फलंदाजी. 54 धावांचा पाठलाग 4 षटकांमध्ये करायचा आहे. 32 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. 8 चेंडूंचा खेळ झालाय. त्यामध्ये 6 चेंडू फेस केलेत. अय्यूबने धावा बनवल्या 26. 2 चेंडू फेस केलेत आकाशने. एकाच राशीची 2 माणसं मैदानाच्या
रिवर्स आणि इथेही चेंडू फक्त सीमारेषेचा सफर करतोय. अजून धावा येतील 4 चौकार. तिने ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल रिबाच्या माध्यमातून आकाशच्या पाठामधून हात चौकार आलाय. संघाची धावसंख्या 36. 36 धावा टीम कासार वडवली. गोलंदाज तयार आहे. भाविक पंचांचा डेट बॉलचा इशारा. मुख्य पंच आपण पाहतात जतीन बोयाळ सर. स्क्वेअर लेग पंच आपल्याला पाहायला मिळतात उमेश केने सर. तिसरे पंच प्रवीण विशे भावड्या सर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. भाविकचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. टिपॅक्सला कव्हरला चेंडू आहे. 2 क्षेत्ररक्षकांना खूप मोठी चेस आहे. चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळपास तिथे अडवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा आपल्याला पाहायचा. लगातारचा तिसरा चौकार. चौकार हॅट्रिक कंप्लीट करत असताना बॅटर आकाश 4. संघाची धावसंख्या वाढते आहे 40. अजून एक चांगला फटका तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल 41 धावा. टीम कासार वडवली 54चा पाठलाग करायचा आहे. समोर तायबा 11 काल्लेर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो खेळताना आपल्याला पाहायला मिळेल वनस्पोर्टच्या विरोधामध्ये. फुलटाच आणि फुलटाजला सोडेल तो अय्यूब कुठला. कासार वडवली ब्रँड दाखवत असताना ठोकला. अजून एक षटकार 6 धावा. रसिकांची मन जिंकतोय बॅटर अय्यूब शेख. त्याच्या पाठमधून धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 47 धावा. संदीप पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या तिथे 26 धावा आल्या. 2 कॅच 2 जीवनदान अय्यूबला मिळाले आणि दुसऱ्या षटकात 21 धावा आल्यात. आता शेवटचे चेंडू मैदानामध्ये 12 आहेत. धावा बनवायच्या 7. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. प्रशांत. जे फलंदाज आक्रमण करतायत त्यांना शांत इथे ठेवलं जाईल का ते मात्र आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कर प्रशांत. समोर आकाश. इथे टाकलेला चेंडू आडव्या बॅटने. धावा धावा आणि फक्त धावा इथे येत आहेत. चेंडू सीमारेषा पार. स्कोर लेवल. छोटा तीर वार करे गंभीर 6. समाजसेवक कमलाकर शेलार के एस जीवदानी. जय बजरंग भावाले बी टीम कॅप्टन टॉस साठी चला. इथे टाकलेला हा चेंडू बागेत फिरावं या प्रकारे घेतलेली एक सिंगल आणि 10 विकेट्सने इथे विजय नोंदवत असताना अय्यूब शेख आणि कंपनी टीम कासार वडवली अभिनंदन. हडलक टीम तायबा 11 काल्लेर आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. तुमचंही सहर्ष स्वागत आणि पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 1 मॅन आर्मी ब्रँड ऑफ कासार वडवली अय्यूब शेख ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 7 चेंडू 32 धावा. मी संतोष दादा शेलार, महेश दादा दळवी, जाकीरबाई आणि चिंटू यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा किताब आपण देणार आहोत. एक पण एक्स्ट्राची धाव नाही ते विशेष आपण काल्लेरचं कौतुक करू तायबा 11चं. परंतु काय बॅटिंग झाली. अय्यूबचा झेल सोडणं किती महागात पडलं. 54 धावा. चला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. अय्यूब आपण यायचं व्यासपीठावर.
मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. मी विनंती करतो सर्व आमच्या मान्यवर गणांना की आपल्या शुभ हस्ते संतोष दादा शेलार, महेश दादा दळवी, जाकीर भाई आणि